समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील पुसेगाव येथील परिस शिक्षण संस्थेच्या वडूज येथील सेवागिरी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये स्पर्धा परीक्षेच्या बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालाय। पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले। यावेळी संस्थेचे सचिव विकल्प शहा, माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका नूतन राजमाने, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दीपा गांधी, सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून आणि विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये विविध स्पर्धा परीक्षा, यामध्ये नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा, अभिरूप मंथन टॅलेंट सर्च परीक्षा, MTS, डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा इत्यादी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। या सर्व परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्तुंग आणि घवघवीत यश संपादन केले। या कार्यक्रमामध्ये एकूण 69 विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला। यामध्ये काही विद्यार्थी राज्य स्तरावर, काही विद्यार्थी जिल्हा स्तरावर तर काही विद्यार्थी केंद्र स्तरावर चमकले। या विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप देऊन कौतुक करण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। घनश्याम सोनवणे साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या त्यांच्या मनोगतातून प्रेरणात्मक असे मार्गदर्शन केले। उद्दिष्ट ध्येय समोर ठेवून अविरत कष्ट केले तर यश नक्की मिळते असा संदेश त्यांनी दिला। विकल्प शहा यांनी हाय थिंकिंग म्हणजेच उच्च विचार कसे असावेत, उच्च विचारांचा दैनंदिन जीवनामध्ये कधी आणि कसा फायदा होतो याचे विद्यार्थ्यांना उदाहरण देऊन मार्गदर्शन केले। स्पर्धा परीक्षा विभाग अवधूत खडके सर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। तसेच NSSC विभागाकडून ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ शबाना जमादार मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन सौ माधुरी शिंदे यांनी केले। गरज आहे ते तुम्ही फक्त परिश्रम घेण्याची, स्वतःला एक स्वतःच्या जीवनामध्ये गोल सेट करून त्या गोलसाठी किंवा त्या ध्येय प्राप्तीसाठी अविरत वाटचाल करण्याची। मुले ही देवाघरची फुले असतात, त्यामुळे खूप हसा खेळा शिस्त पाळा। पूर्वी आमच्या वेळेस होतं विद्या ही छडी लागे विद्या ही, पण आता तसं राहिलंय का? नाही। आता काय झालंय, आनंदी आणि हसत खेळत शिक्षण काळानुरूप बदलत ते गरजेचंही आहे। परंतु गुरुजनांचा आदर करायचा आहे। जरी आता छडी नसली तरी आपण अभ्यासाने माणूस हुशार होतो, शहाणा होतो। पुस्तकं वाचल्याने पुस्तकी माणसाला शहाणे बनवते। अभ्यासाबरोबर आपण एक शिस्त पाळायची, स्वयंशिस्त, आणि ती ह्या शालेय जीवनात लागलेली स्वयंशिस्त ही कायम आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत जर राहिली तर आपला विजय किंवा आपलं यश किंवा स्काय इज द लिमिट असतं, आपले यशस्वी किंवा आपण जे काही या ज्ञानसागरात तैरणार आहोत किंवा जीवनाची जी आपली नौका आहे ती चांगल्या व्यवस्थित किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला कोणीही अडू शकणार नाही। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत करत शिकणं, याच्यात जो आनंद आहे तो सगळ्या गोष्टी मिळून शिकण्यामध्ये नाही, परंतु आता फार हाय थिंकिंग म्हणजे उच्च विचारसरणी। मग विचारसरणी आपली कशी असावी त्याचे एक छोटस उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम सांगणार आहे। तरी सर्वांनी शांत बसून जरा ऐकून घ्या। अतिशय ऐकण्यासारखं हे उदाहरण आहे। प्रत्येकाच्या जीवनाला कलाटणी मिळण्यासारखं हे उदाहरण आहे। आपण काय करतो या दुनियेमध्ये, ज्या दिवशी तुम्ही तुमचा विचार मोठा करा, त्या दिवशी मोठ्या मोठ्या नजरा सुद्धा तुमच्याकडे यायला सुरुवात होती। आणि मोठा विचार म्हणजे काय, याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो। एक भिकारी असतो आणि तो भिकारी काय करत असतो, रेल्वे स्टेशनवर रोज भीक मागत असतो। आज या स्टेशनवर त्या स्टेशनवर जायचा, लोकांना भीक मागायचा, कोणी पैसे दिले तर घ्यायचा, कोणी नाही दिले तर। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी, वडूज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।